1674 राज्याभिषेक झाला आणि 80 मध्ये महाराज गेले. स्वराज्याचं वय किती हो? 6 वर्षाचं आहे. हे 6 वर्षाचं बाळ आहे आणि त्या बाळानं औरंगजेबाला 25-27 वर्ष इथे लढवलं. नाही त्याला जिंकता आला महाराष्ट्र आणि इथंच तो मेला. औरंगजेबाची कबर हे महाराष्ट्राच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. भारतामधलं मोगल साम्राज्य नष्ट होण्यामध्ये जे 10-5 कारणं सांगितलं ना, त्यातलं एक कारण हे आहे की औरंगजेबाचा अतिताईपणा नडला. औरंगजेबाला तुम्ही हिरो करायला जाताय आणि त्याचा परिणाम उलट होतो. मग म्हणजे अगोदरच ज्यांच्या मनात क्षोभ आलेला आहे तो शांत होण्याऐवजी अजून वाढतो ना. हे औरंगजेबाचं समर्थन कुणीही माणूस कोट अनकोट कुठल्या धर्माचा नाही मुद्दा करू शकत नाही कुठल्याही ग्राउंडवरती. याचा अर्थ ती कबर पाडावी, तिचं उद्ध्वस्त करावी अशा मताचा मी मुळीच नाही. तुम्ही राजकारणात फेल जाता, जेव्हा तुम्ही अर्थकारणात फेल जाता तेव्हा तुमच्याकडे शिल्लक असलेलं एकच पान असतं, ते म्हणजे धर्म. त्याचा उपयोग करतात लोक. धर्माशी संबंधित कोणते कोणते लोक असतात? काही लोक धर्मनिष्ठ असतात, काही लोक धर्मवेळे असतात, काही लोक धर्मभोळे असतात, काही लोक धर्मधूर्त असतात. तुम्हाला कोणत्या वर्गात जायचे ते तुम्ही ठरवायचं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा इतिहास हा वर्तमानातला महत्त्वाचा मुद्दा झाला आहे आणि यावेळची बाब आहे ती म्हणजे औरंगजेब, त्याची कबर आणि त्या संदर्भात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्यांच्याबद्दल तुम्ही पाहताय, वाचताय, ऐकताय. या सगळ्याविषयी चर्चा मला करायची आणि यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्रातले प्रख्यात विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे सर. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. धन्यवाद. आपण इतिहासावरती बोललोय, अगदी औरंगजेब, दारा शुकोह यांच्यावरती बोललोय. आज पुन्हा औरंगजेब हा विषय का आलाय? काय घडतंय नक्की महाराष्ट्रात? औरंगजेब हा विषय येण्याचं कारण म्हणजे अर्थात तो सिनेमा छावा नावाचा जो चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्यात ज्या पद्धतीने दाखवलं, म्हणजे ते पद्धतीने दाखवलं म्हणजे काय, ते घडलेलंच आहे. त्यांनी काही काल्पनिक वगैरे केला अशातला भाग नाही. त्या सगळ्या गोष्टी वास्तवाचा भाग आहेत, म्हणजे होत्या. तर त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक क्षोभ निर्माण झाला. तर तुम्हाला या संबंधीची एक आठवण सांगतो माझी. ज्यांच्या त्या कादंबरीवरती हा सिनेमा आधारित आहे ते अर्थात शिवाजीराव सावंत. ते अगोदरच त्यांच्या त्या कर्णावरच्या कादंबरीमुळं खूप प्रसिद्ध झाले होते. माहिती आहे तुम्हाला, महाराष्ट्रात ते लोकप्रिय अशा प्रकारचे ते लेखक होते. आणि छावा लिहायची प्रक्रिया सुरू होती तेव्हा ते अहमदनगरला, मी अहमदनगरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो, न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये. आणि मी तिथल्या इतिहास संशोधक मंडळ जे होतं, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि मंडळ, सुरेश जोशी त्याचे प्रमुख होते आणि मी त्यांच्याबरोबर काम करायचो. तेव्हा त्या मंडळाच्या नियतकालिकाचं संपादक म्हणून काम केलं. सुरेश जोशी नसताना माझ्याकडे चार्ज असायचा. तर एकदा मंडळाच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्तानं संमेलन भरायचं आणि त्यांना बोलवलं आणि त्यांचं व्याख्यान लोकांच्यासाठी पण ठेवलं, म्हणजे वगैरे वगैरे वगैरे. तर नंतर, अगोदर किंवा नंतर जेवताना किंवा चहा वगैरे पिताना ते आणि त्यांच्याबरोबर तिथले उपजिल्हाधिकारी होते शिवाजीराव पाटील, प्रसिद्ध ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. तर बोलता बोलता विषय निघाला, सध्या काय चाललं आहे शिवाजीरावांचं. ते छावा नावाची कादंबरी आहे. तर शिवाजीराव पाटील म्हणाले की ती कादंबरी इतकी प्रभावी आहे, म्हणजे त्यांनी ते स्क्रिप्ट वाचलं होतं ना, की ती वाचल्यानंतर महाराष्ट्रातल्या आयाबाया उक्साबुक्शी रडतील. हे पाटलांनी म्हटलेलं मी ऐकलेलं आहे. आणि आता शिवाजीरावांनाही ते मान्यच होतं, म्हणजे त्यांच्या एकूण देहबोलीवरून वगैरे काही ते काही म्हणायला नाही असं काही, म्हणजे होतंच. आता जेव्हा ती प्रत्यक्ष प्रकाशित झाली ना कादंबरी, तेव्हा ती कादंबरी गाजली, खपली, चर्चा पण झाली असेल, परंतु तसं काय कोणी आयाबाया रडल्याचं पाहिलं नाही आपण. मग मी आत्ता तो छावा सिनेमा आल्यानंतर विचार करायला लागलो की अरे असं का होतं आहे. त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता. मग माझ्या लक्षात आलं की हा वाचणं आणि पाहणं यातला फरक आहे. वाचताना प्रत्येकाची कल्पनाशक्ती काही दृश्य समोर यावं इतकी नसते किंवा प्रतिभा पण नसते तेवढी एखाद्या लेखकाची की ते तिथपर्यंत नेतील लोकांना, जशी ती ज्ञानेश्वरांची प्रतिभा आहे, ते उभंच करतात संपूर्ण. पण आत्ता जेव्हा एखादा प्रोड्युसर, एखादा दिग्दर्शक येतो आणि तो ते सगळं, आणि ते ताकदीचे नट मिळतात आणि ते दाखवतात सगळं, तेव्हा तो क्षोभ आला. आणि त्याच्या तो पाहून माणसं उसळली ना. म्हणजे ही त्या चित्रपटाची परिणतीच आहे.
म्हणजे आपण मुद्द्यावर तरी पण एखाद्या चित्रपटात एखाद्या राज्याचं किंबहुना देशातल्या भूभागांचं समाजमन हलवणं इतपत ताकद आजही आहे. निश्चितपणे ते माध्यम आहे, तेवढं ताकदीचं आहेच मुळात. आणि हा झाला कादंबरीचा विचार. पण आता जेव्हा आपण औरंगजेबाचा विचार करतो ना, तेव्हा मला एक गोष्ट माझ्या डोळ्यापुढे खटकन अशी चमकून गेली. म्हणजे जेव्हा हे मी ऐकतोय बघतोय सगळं, की कसं एक कालचक्र असतं. म्हणजे त्याला आपण आयरनी ऑफ फेट म्हणतो. त्याचं मराठीत भाषांतर कोणी इतिहासाची विडंबना वगैरे करतं, काय ते भाषांतराचं जाऊ द्या म्हणतात, परंतु एक तो प्रकार असतो. कसं झालं की औरंगजेब हा 4 भावांच्यापैकी एक, आणि त्याला राज्यतृष्णा होती. आपल्या काही हरकत असं कारण नाही, म्हणजे प्रत्येकाला असू शकते त्याच्यात काय, ठीक आहे, त्यालाही होती. मग 3 प्रतिस्पर्धीचे भाऊ होते. त्या सगळ्यांचा काटा त्याने अत्यंत स्किलफुली काढला. इतका स्किलफुली काढला की इंग्लंडमध्ये, म्हणजे औरंगजेबाच्या हयातीत तुम्हाला सांगतोय, तो जिवंत असताना औरंगजेब राज्यावरती कसा आला आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढून, ह्याच्यावरती एक नाटक लिहिलं इंग्रजीमध्ये, आणि त्याचे प्रयोग व्हायचे. म्हणजे जागतिक पातळीवरती दखल घेतली गेली त्याच्या या पराक्रमाचीच म्हणा ना, दुसरं काय. असा तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रतिस्पर्धी म्हणजे दारा. तो मुराद शुजा वगैरे काय तेवढे महत्त्वाचे नाहीत. तर मग, आणि दाराला शहाजहानचा पाठिंबा होता, खुद्द बापाचाच पाठिंबा होता. तर यांनी शहाजहानला उचललं आणि ठेवून दिलं ताजमहालमध्ये कुठेतरी, आणि याच्याशी युद्ध झालं, दाराशी युद्ध झालं, आणि युद्धात दाराचा पराभव झाला. दाराला पकडलं गेलं, दाराला दिल्लीत आणलं, दाराची धिंड काढली उंटावरून मरतुकड्या विचित्र पोशाखात एक प्रकारच्या, जशी संभाजीराजांची काढली. म्हणजे संभाजीराजे हे काही पहिली नव्हेत, आधी हा प्रयोग दारावरती झाला नाही, फक्त दाराचा छेळबेळ नाही केला एवढाच मुद्दा. पण दाराचा शिरच्छेद केला ना, दिल्लीतून अशी त्याची धिंड काढली आणि त्याचा शिरच्छेद केला. आता शिरच्छेद केल्यानंतर ते शिर त्याचं मुंडकं औरंगजेबाकडे आलं. व्यवस्थित त्यांनी पुसून बिसून घेतलं, की खात्री केली की आहे ना, हा इथपर्यंतही ठीक आहे. त्यानं ते एका चांगल्या बॉक्समध्ये, आता तो बादशाचा बॉक्स पेटी म्हणजे चांदीची असेल सोन्याची असेल, पण अशी भारीतली होती, म्हणजे जणू काही आपण गिफ्ट असं पॅक करतो की नाही, तशी त्या मुंडकं त्याने त्या पेटीत ठेवलं. आणि कोणाला पाठवलं ते शहाजहानला पाठवलं. मग शहाजहानला त्यावेळेला बरं वाटलं. म्हणजे औरंगजेबाने गिफ्ट पाठवली, आपल्याला भेटवस्तू पाठवली, त्याच्यात काहीतरी परिवर्तन झालं असं त्याला वाटायला लागलं, मनातल्या मनात वाटलं असणारच ना अशा वेळेला. पण त्यांनी ज्या वेळेला ती उघडलं तेव्हा त्याला काय त्याच्यात दिसलं, म्हणजे औरंगजेबाचं समर्थन कुणीही माणूस कोट अनकोट कुठल्या धर्माचा नाही मुद्दा करू शकत नाही कुठल्याही ग्राउंडवरती. या पद्धतीने जर तो वागवत असेल आपल्या, म्हणजे तो घरच्या लोकांना असं वागवतोय, बापाला किंवा भावाला, तर संभाजीराजे कोण कुठले, हा वेगळा मुद्दा. तर असा तो माझा मुद्दा तिथं थांबत नाही, त्याचा पुढचा भाग आहे ना आणखीन, तो जास्त इंटरेस्टिंग आहे. तो इंटरेस्टिंग कसा आहे माहिती आहे का, की आता तो मारला मेला, शिक्षा दिली, काय असेल त्याचं. आता त्याचं दफन करायचं, अंत्यसंस्कार करायचे, तर कसे करायचे. तर एक इस्लामची एक पद्धत आहे, त्यांची संपूर्ण परलोकाची एक थिअरी आहे, की ज्याप्रमाणे त्याच्यानुसार त्या कबरीमध्ये त्याला ठेवलं जातं त्या प्रेताला, आणि जेव्हा त्याला आपण कयामत म्हणतो, तो प्रलय झाला, डे ऑफ जजमेंट ज्याला म्हणतो आपण, तो आला, त्या दिवशी सगळी प्रेतं जिवंत होतात आणि त्यांच्या पापपुण्याचा निवाडा केला जातो, आणि त्याप्रमाणे त्यांना कोणाला स्वर्गात कोणाला नरकात वगैरे वगैरे वगैरे. तर त्यासाठी ते तिथे असणं चांगल्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये असं अपेक्षित आहे. म्हणजे एक ती प्रक्रिया आहे, ते एक रिच्युअल आहे, काय असेल तो विधी त्याप्रमाणेच केलं तर ते होईल ना. तर तिथे हुमायूनची कबर आहे. आता बाबराच्या नशिबात ते काय आलं नाही, पण हुमायूनपासून व्यवस्थित आहे, म्हणजे बादशाह वगैरे कुणी असेल तर इत्यादी इत्यादी. तर राजपुरुष असल्यामुळं त्याला तिथेच गाडलं पाहिजे, म्हणजे गाडला शब्द चुकीचा आहे, आपण सामान्य भाषेतला आहे, दफन केलं पाहिजे. औरंगजेबाने काय केलं असेल, त्याचं रिच्युअलिस्टिकली योग्य धार्मिक विधी होऊन दफन होऊ दिलं नाही, त्याला गाडलं. आता तो मागाचा शब्द मी, म्हणजे दफन करणं आणि गाडण्यात फरक आहे. गाडण्याला काही प्रक्रिया नसते धार्मिक वगैरे, काढून टाकलं. आणि नेमकं कुठं गाडलं हे, मी जेव्हा दिल्लीमध्ये एकदा पहिल्यांदा गेलो, माझी उत्सुकता होती ना की आपण हुमायूनची कबर पाहावी तिथं, आणि मला माहिती होतं की दाराला तिथंच हे केलं आहे. म्हणून मी गेल्यानंतर तिथल्या रक्षक वगैरे लोकांना, मार्गदर्शकांना विचारलं, इथे दारा शिकोची कबर कुठे आहे, माहीत नाही म्हणले आम्हाला. म्हणजे तुम्ही कल्पना करा. आणि मग मला आश्चर्य वाटायला लागलं,
मी काही लोकांपुढे बोलून दाखवलं. आपले ते जगमोहन होते की नाही, सांस्कृतिक मंत्री होते, ते काश्मीरचे राज्यपाल, त्यांना मी बोललो, हा विषय काढला त्यांच्यासमोर की अहो काय आहे, दारा शिकोह हा भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहे की जो माणूस धर्माने मुसलमान असून हिंदूंच्या 55 उपनिषदांचं भाषांतर पर्शियनमध्ये करतो, योग वासिष्ठाचं भाषांतर पर्शियनमध्ये करतो आणि त्याच्यामुळे हे ग्रंथ पश्चिमेत पोचले युरोपमध्ये दारा शिकोहच्या भाषांतरामुळं, तो तुमचं प्रतीक असलं पाहिजे. हे अकबर वगैरे ठीक आहे, आणि अकबराने उलट अखेरपर्यंत अकबराने प्रेस्टिजच मिळवलं ना त्या मुद्द्यावर. तो जिवंत असताना कोणाची हिंमत नाही झाली त्याला विरोध करण्याची. अकबराला प्राण नाही गमावं लागले. दारा शिकोहनी आपलं बलिदान दिलेलं आहे याच्यासाठी, कारण तो असा काफीर आहे असं सांगूनच औरंगजेबाने त्याचा काटा काढला. सगळे मुल्ला मौलवी सर्वसामान्य मुसलमान आपल्या बाजूला वळवले की जेणेकरून कोणालाच त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू नये. तर दारा हा तुमचा मानबिंदू असला पाहिजे भारताचा. जर तुम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवता ना, तर कोण तुमचा हिरो. म्हणून मी आचरटपणा केला होता ना, संभाजीनगर जेव्हा नाव द्या चाललं होतं, मी म्हणालो की दारा शिकोहचंच नाव द्या. मी टीकेचा धरून झालो, लोकांना माहीत नाही दाराचं नेमकं कर्तृत्व काय. एनिवे, तो मुद्दा माझा वेगळा. तर ज्या पद्धतीने त्यांनी दाराच्या याची विटंबना केली प्रेताची, असंच म्हणूयात ना आता कबरीची, म्हणजे तर कबर नाही तिथे खऱ्या अर्थाने. मी तेच म्हणालो की एक चक्र फिरलं आणि आज तशी पाळी त्याच्यावरती येते की काय, त्याच्या कबरीवरती. बघा कसा आयरनी ऑफ फेट ज्याला म्हणतो आपण, ही आहे. हां, तर माझा मुद्दा काय इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचा मुद्दा सांगू माझा. याचा अर्थ ती कबर पाडावी, तिचं उद्ध्वस्त करावी अशा मताचा मी मुळीच नाही. लक्षात घ्या, मला ते मान्य नाही. का मान्य नाही मला? 2 कारणं आहेत. तो क्षोभ आहे, म्हणजे मी तो काही प्रमाणात समजू शकतो, ते सायकोलॉजिकल आहे. आणि एक संवेदनशील माणसाला तो लांब कशाला. आत्ताचं उदाहरण घ्या ना, त्या बीडमधलं प्रकरण, ते सरपंच देशमुख, त्यांची ज्या प्रकारे हत्या झाली आणि नंतर त्यांची जी फोटो पुढे आले मीडियावरती, तर कोणीतरी पंकजाताईंना विचारली प्रतिक्रिया, तर त्या काय म्हणाल्या, माझी हिंमत झाली नाही म्हणजे बघायची ती. लक्षात घ्या, म्हणजे मनुष्याचं काहीतरी असतं ना मन वगैरे, म्हणजे हिंमत झाली नाही याचा अर्थ काय, ते पाहिलं तर मी रडेन, मला भीती वाटेल, असे पर्याय असू शकतात. तसंच एक पर्याय असा पण आहे ना, कोणता, की उसळून उठेन मी. त्यातलं पंकजाताईंना काय माहीत, अभिप्रेत मला माहीत नाही, पण हे होऊ शकतं. आणि एका नुसत्या ती काय अशी सलग चित्रपट नव्हे, तो व्हिडिओ नाही, सुट्टी चित्र टाकलेली आहेत देशमुखांची. त्यांच्या संदर्भात जर पंकजाताईंना असं वाटत असेल, तर जेव्हा एखादा दिग्दर्शक आणि चांगले कसलेले अभिनेते ते दाखवत असतील दृश्य कसं संभाजीराजांना मारलं, तर अशा प्रकारे काही लोकांना वाटून तो क्षोभ निर्माण होणं आणि प्रतिक्रिया येणं हे मनुष्य स्वभावाला धरू नये. चूक बरोबर हा वेगळा मुद्दा एकदम. तर हा तो मुद्दा आहे. पण आता मी तुम्हाला काय म्हणालो की मला त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ना, एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून, म्हणजे इतिहास काय सांगतो माहिती आहे का? अहो, इतिहास फारच वेगळा सांगतो तुम्हाला. इतिहास सांगतो की एवढा महत्त्वाकांक्षी औरंगजेब की जो दक्षिणेत आला, त्याला मोगलांचं राज्य संपूर्ण भारतभर करायचं होतं, बरोबर. आणि जे कोणी मार्गात होते ते संपवायचे. आणि 2 पातशाही होत्या ना, 2 पातशाही होत्या. कुतुबशाही होती, जिवंत होती ना, बरं ती परत मुसलमानांचीच आहे असं नाही की ती दुसऱ्या कोणाची होती. आदिलशाही होती, नष्ट केलं औरंगजेबानं, त्यांचा निकाल लावला. आणि नंतर राहिले ते मराठी. आता तुम्ही मला सांगा की ह्यांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे, आदिलशाहीला आणि कुतुबशाहीला दृढमूल झालेल्या सत्ता आहेत. आणि हे स्वराज्य शिवाजी महाराजांचा पाळण्यातलं आहे, ऑलमोस्ट रांगायला लागले. म्हणजे 74 साली जर 1674 राज्याभिषेक झाला तर आणि 80 मध्ये महाराज गेले, स्वराज्याचं वय किती हो? 6 वर्षाचं आहे. हे 6 वर्षाचं बाळ आहे. आणि त्या बाळानं औरंगजेबाला 25-27 वर्ष इथे लढवलं, नाही त्याला जिंकता आला महाराष्ट्र, आणि इथंच तो मेला. म्हणजे औरंगजेब हे औरंगजेबाची कबर हे महाराष्ट्राच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. तुम्ही गल्लत करता याच्यामध्ये की ती पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसाची छाती फुगून आली पाहिजे की अरे असल्या माणसाला आपण
लक्षात घ्या, ज्याच्या राज्यारोहणावरती नाटक होतं इंग्रजी भाषेमध्ये, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मनुष्य आहे, हे आपल्या इतिहासाचा भाग आहे ना. म्हणजे अवशेष म्हणून सोडा बाजूला. म्हणजे आता हे काही लोक काय म्हणतील की नाही हे पुरातत्व आहे आणि त्याला पुरातत्वाचा तो पुरावा आहे, तो पाहिजे, तेवढं यांनी म्हणत नाही मी. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग आहे. औरंगजेबाची कबर तिथे. आता मुद्दा कुठे येतो मग? मुद्दा आणखीन वेगळा येतो की त्या कबरीच्या मुळं औरंगजेब कोणाचाही पूजेचं स्थान होऊ नये, तो हिरो होऊ नये, त्याचं दैवतीकरण होऊ नये. म्हणजे दैवतीकरण होणार नाही, इस्लाममध्ये दैवतीकरण तसं मान्यच नाही कोणाचं. पण आता पीर वगैरे म्हणजे जवळजवळ आपण तिथंच जातो ना, काही जरी म्हटलं तरी. तर तसं तेवढी खबरदारी घेतली पाहिजे आपण की ते होतं कामा नये, त्याची जत्रा भरता कामा नये. पण तो एक होता, तो इथे आला, तो इथे लढला आणि इथंच संपला, हे लोकांना माहिती झालं पाहिजे, हे कळलं पाहिजे. हा आपला इतिहास आहे. म्हणजे तुम्ही तुमचा इतिहास संपवताय त्याचं नष्ट करून, कबर नष्ट करून, हे कळत नाही लोकांना त्या. हा माझा उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा. तुम्ही जो शेवटचा मुद्दा म्हणाला, औरंगजेबाला हिरो करायचा प्रयत्न का चालू आहे? नाही, आता कसं चाललंय तुम्हाला मी खरं सांगू का, की सगळे लोक, सगळे धर्म म्हणजे आपल्या आपल्या हिरोच्या मागे असतात. कोणत्या ना कुठेतरी हिरो लागतो. आणि असं नाही की एखादा हिरो सगळ्याच काळात चालेल म्हणून. त्या काळात तो हिरो वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी. तर आता जे कुणी काही औरंगजेबाचे समर्थक असतील त्यांना तसं वाटत असेल, त्यांचं वाटणं चुकीचं आहे. पण ते लक्षात घ्या, हे मी सांगणारच आहे का चुकीचं आहे ते. तर त्याच्यामुळे ते हिरोची गरज असतेच त्या लोकांना. आणि मग जर म्हणजे आता उलट इथं पहा, म्हणजे एक सोशल डायनॅमिक कसं काम करतं मी तुम्हाला सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे. जर क्षोभग्रस्त हिंदू औरंगजेबाला जर नाव ठेवत असतील तर आपल्याला संधी आहे, आपण औरंगजेबाची स्तुती करावी, म्हणजे आपली लिडरशिप सिद्ध होईल. एक आणखीन हिरो मिळेल आपल्याला, ज्याच्या आधारे काहीतरी करता येईल. अशा पद्धतीने काही लोक पुढे आलेत. त्यांना हे समजत नाही, हे चूक आहे. या पद्धतीने विचार करणं चूक आहे. म्हणजे औरंगजेबाला तुम्ही हिरो करायला जाताय आणि त्याचा परिणाम उलट होतो मग. म्हणजे अगोदरच ज्यांच्या मनात क्षोभ आलेला आहे तो शांत होण्याऐवजी अजून वाढतो ना, की अरे हा इतका बेकार मनुष्य आहे, आपण बघतोय सगळं चित्र दिसतंय आणि ते कुठे खोडून काढत नाही आहे, त्याच्या अंगात आणखीन 4 गुण होते हे सांगून इथं तर भागणार नाही. लक्षात घ्या, 4 नाही 40 असतील. पण ही एकच गोष्ट एवढी भयंकर आहे ना की त्या 40 गुणांची आणि त्याची तुलना नाही होऊ शकत. म्हणजे ते पारडं जे पडतं ते क्रौराच्याच बाजूला पडतं, ते शौर्याच्या बाजूला पडत नाही. हे समजत नाही लोकांना. म्हणजे क्षोभ आलेल्या लोकांना ह्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं. ही मध्ये जी काही स्टेटमेंट केली औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या लोकांनी, त्याच्यामध्ये हिंदूसुद्धा आहेत, त्यांना हे नाही समजत की अरे ही वेळ आहे कधी. जेव्हा तुम्ही तटस्थपणे इतिहासाचा विचार करता वगैरे त्यावेळेला कदाचित मुद्दा सेमिनारमध्ये मांडा. आणि तोही काही खरा याच्यातला भाग नाही. मी ते तुम्हाला सांगितलंच जेव्हा तो तुमचा प्रश्नावर येईल किंवा मला वाटेल तेव्हा. तर हा बेसिक मुद्दा आहे. म्हणजे हे लोक परस्परांना प्रोत्साहन देतात जावं या पद्धतीने वागून. हा जो विषय आहे, औरंगजेबाची स्तुती केली जाती, औरंगजेबाला हिरो म्हणून पाहिलं जातं, जो कुठल्याही रॅशनल माणसाला हिरो वाटणं शक्य नाही. म्हणजे प्रॅक्टिकली चुकीचं आहे. त्याशिवाय म्हणजे माणुसकी वगैरे भाग सोडा, एक्झॅक्टली धर्मही सोडा. आणि धर्म का सोडा, माझं स्टेटमेंट मी नंतर एक्सपांड करतो, पण फक्त ते करून जातो. मग तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा की औरंगजेब हा इस्लामचा शत्रू आहे. औरंगजेबामुळं मोगल साम्राज्याचा नाश झाला इतक्या लवकर. तो आज उद्या होणारच होता कधीतरी, पण इतक्या लवकर नसतं झाला, या पद्धतीने नसतं झाला. हे केवळ औरंगजेबाच्या हटवादीपणामुळे घडलेलं आहे. पण तो खरा शत्रू आहे ज्याच्यामुळे इस्लाम खतरे में आला भारतामध्ये. भारतीय मुसलमानांचा पहिला शत्रू औरंगजेब आहे. नाही, हे थोडं आपण बघू नंतर. हे इलॅबोरेट करून सांगा. मला मी फक्त स्टेटमेंट करून मोकळा झालो. हिंदूंचा शत्रू तर औरंगजेब आहेच, तुम्ही म्हणताय की तो मुसलमानांचाही शत्रू आहे, हे का? हे पहा, बाबर हा मोगल बादशाह, तो भारतामध्ये आला आणि भारतात त्यांनी राज्य स्थापन केलं. मग हुमायून बरोबर, अकबर, जहांगीर, शहाजहान अशी मोगल साम्राज्याची उत्तरोत्तर विकसित गेलेली ती आहे, चढती कमाने. म्हणजे अगदी अकबराच्या काळापासून दक्षिण जिंकण्याचे सुरू झाले प्रयोग. औरंगजेबाच्या काळात तो आला ना मुराद, चांद बीबीला नडला इथे अहमदनगरला, म्हणजे तिथं निजामशाही होती.
तर हे नक्की होतं की त्यांना मोगल हे बघा, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही, ह्या 3 सत्ता ज्या होत्या ना, आता तुम्ही म्हणाल की त्याचं इस्लामीच होते ना, मग आता एका इस्लामी सत्तेने दुसऱ्या इस्लामी सत्तेला कसं काय करायचं? धर्म जर तुमचा मुख्य असेल, धर्म जर निकष असेल ना तुमचा, सगळे मुसलमान एक वगैरे वगैरे, तर तसं नाही आहे. सत्ता पाहिजे त्यांना ती, म्हणून त्यांनी ती नाही परवा केली कधी. हे सांगतो मी तुम्हाला. तर तो अकबरापासूनचा कार्यक्रम होता की आपल्याला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हे करायचं आहे. तर ते नाही जमलं त्यावेळेला. शहाजहानच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये असं घडलं की अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली. आणि ती कशी नष्ट झाली? आदिलशाह आणि मोगल यांनी हातमिळवणी केली ना एकमेकांशी, ती नष्ट केली. मग खाली 2 राहिले. आता त्याच्यात एक हे आहे मुद्दा, हे मोगल म्हणजे कट्टर सुन्नीपंथीय मुसलमान, आणि विजापूर, गोवळकोंडा हे अधूनमधून त्यातले कोणी शिया पंथाकडं पण त्यांचा कल असायचा. ते एक कदाचित अंतर्गत कारण असू शकेल, मला माहीत नाही. पण थोडक्यात मुद्दा काय की त्यांना ते नष्ट करायचं होतं आणि बराचसा कार्यक्रम त्यांनी केला होता. उलट काबूल कंदाहारपर्यंत जो हे होता भारताचा मोगलांच्या काळात सुरुवातीला बसलेला, तो इराणनी परत जिंकून घेतले काबूल कंदाहारचे भाग. ते रिस्टोअर करण्याचा प्रयत्न शहाजहाननी केला. शहाजहानने एकदा दाराला पाठवलं त्या मोहिमेवरती, काबूलच्या दाराचा पराभव झाला. एकदा औरंगजेब गेला, औरंगजेबाचा पराभव झाला. आणि तुमची मॅजॉरिटी सांगतो, औरंगजेबानं नेताजी पालकरांना मुसलमान करून काबूलच्या तिकडे पाठवलं होतं. काही वर्ष, 9 वर्ष नेताजी तिथं होते, अफगाण लोकांशी लढत, की आम्ही, अफगाण नव्हे, इराणी लोकांशी, की आमचा तो हिंदुस्थानचा प्रांत आहे, आमच्या याचा आम्ही लढतो. आता नेताजीला काय त्याच्यामध्ये यश नाही आलं. तो नंतर बिचारा परत शिवाजी महाराजांच्याकडे आला. महाराजांनी त्याची परत शुद्धविधी केली. हा इतिहासाचा भाग. म्हणजे मला तुम्ही सांगा, आता साधा मुद्दा आहे माझा, औरंगजेबाला खरंच जर मोगल साम्राज्य वाढवायचं होतं ना, तर नेताजीच्या काळात नाही आपण करू शकलो, नेताजीच्या मार्फत नाही करू शकलो, त्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे होती त्यांनी. की आपला गेलेला प्रदेश आहे तो, तिकडे नाही गेला तो दक्षिणेत आला. कारण त्याला ती 2 राज्याचं नष्ट करायचीच होती, पण शिवाय त्याला मराठ्यांचं स्वराज्य नष्ट करायचं होतं. तो आला. आणि मग काय झालं पुढे? ती 2 मगाशी सांगितलं, 2 नष्ट झाले राज्य, मराठ्यांचं राहिलं. संपूर्ण खजिना औरंगजेबाचा, संपूर्ण मनुष्यबळ हे तिथं महाराष्ट्रात गाळात गेलं अक्षरशः. बँक्रप्सी आली. अहो, ते हटवादीपणा किती असेल त्याचा. लोक म्हणायला लागले की खूप झाली, शोभा झाली आपली, जमत नाही आपल्याला, हे सोडून द्या मराठ्यांचा नाद, आपण आपलं तिकडे जाऊ. म्हणजे औरंगजेबाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा तो उतरला, कल्पना करा, 27 वर्ष तो इथं थांबला दक्षिणेमध्ये. एक कल्पना करा की त्याच्याबरोबर त्याचं एखादं नातवंड औरंगजेबाचं किंवा कुठल्याही त्याच्या सुभेदाराचं, सेनापतीचं, सैनिकाचं बरोबर आला असेल 15-16 वर्षाचं किंवा 20 वर्षाचं, म्हणजे तो सैनिकच झाला. 20 अधिक 27 27 म्हणजे 47. तर त्या काळातल्या तरुण म्हातारे झाले, त्यांच्या दाढ्या पिकल्या. कोणाला स्वारस्य राहिलं नव्हतं मराठ्यांशी लढण्यामध्ये, कारण मराठी अजिंक्य आहेत ही सगळी खात्री पटली होती. पण ह्याच्या हटवादीपणामुळं सगळं बुडालं आणि मोगल साम्राज्याचा नाश झाला. म्हणजे तो जर खरा शत्रू असेल ना कोणाचा, मराठ्यांचा तो होताच, तो मुसलमानांचाही शत्रू आहे. कारण मुसलमानांचं राज्य घालवण्यामध्ये त्याचा वाटा आहे. तो चुकीचा जुगार खेळला. तो कसा हिरो होईल कोणाचा? संभाजी महाराजांना त्याने काय केलं तो वेगळा मुद्दा. मी आता इस्लामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतोय. भारतामधलं मोगल साम्राज्य नष्ट होण्यामध्ये जे 10-5 कारणं सांगितलं ना, त्यातलं एक कारण हे आहे की औरंगजेबाचा अतिताईपणा नडला. म्हणून तो नाही हिरो होऊ शकत, प्रॅक्टिकली होऊ शकत नाही, फिलॉसॉफिकली होऊ शकत नाही, धार्मिक कारणामुळे होऊ शकत नाही. मग हे कशासाठी लोक त्याचं गौरव करतात मला कळत नाही. दोन्ही असतील, म्हणजे मग मुसलमानांच्या मधले काही असतील, हिंदूंच्या मधले स्वतःला निरपेक्ष वगैरे समजणारे काही लोक असतील. मला आश्चर्य वाटतं कधी कधी, इतिहासाचं यांचं आकलन योग्य नाही आहे. तो कसा हिरो होईल कोणाचा? ज्यानं आपल्या साम्राज्याचे 12 वाजवले त्याला कसा काय हिरो करणार तुम्ही? तर हा वेगळा मुद्दा. आणि मला मुद्दा सांगायचा जो राहिला ना, की इतिहास म्हणून आपण हे करता कामा नये, त्याचं नष्ट करता कामा नये. आणि दुसरा मुद्दा मला अत्यंत नम्रपणे सांगायचा आहे
की अशा प्रकारे नासधूस करणं हे आपल्या परंपरेत बसत नाही बसत आपल्या परंपरेत. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला? म्हणजे तुम्ही जो क्लेम करता, लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो लोकांना की हिंदू धर्म हा स्वभावतः धर्मनिरपेक्ष आहे. त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही की दुसऱ्याचं धर्मांतर करा आणि ते परत सक्तीने करा, तलवारीने करा, पैसे देऊन करा. हे कुठेही सांगितलेलं नाही. किंबहुना तो हिंदू धर्मातला काही लोक ड्रॉबॅक मानतात. लक्षात घ्या, कुठेही तुम्हाला दिसणार नाही की त्यांनी आपला धर्म वाढवावा असा प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्यासाठी ते नाही कोणाचे हे करणार. चांगला राजा जर असला आणि दुसऱ्या धर्माचा असला आणि तो प्रजेला प्रजेसारखं वागत असेल तर हिंदूंची तक्रार नसायची. लक्षात घ्या. तर हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे आणि ज्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला इतके दिवस, ते सोडता कामा नाही आपण. म्हणजे मी हिंदू म्हणून बोलतोय आता. मी मगाशी मुसलमानाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोललो की तो मुसलमानाचा शत्रू यासाठी आहे, आणि आत्ता मी हिंदू म्हणून बोलतो की नाही, आम्हाला हे नाही शिकवलेलं. तसं जर शिकवलं असतं तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कवर प्रतापगडच्या जिथे बांधून दिली नसती ना. आणि शिवाजी महाराज म्हणजे फार अलीकडचे झाले. हो, रामाने रावणाला मारलं तेव्हा रावणाचा अत्यंत रिच्युअलिस्टिकली काय त्याला म्हणतात अंत्यक्रिया वगैरे त्यांनी केली. औरंगजेबासारखं केलं नाही जसं दाराला औरंगजेबाने केलं तेव्हा. आणि त्यावेळेला ते वाक्य प्रसिद्ध आहे, मरणांतांनी वैराणी, की संपलं, वैर संपलं. मुद्दा कुठे येतो की त्या कबरीचं जर कोणी उदात्तीकरण करत असेल, त्याचा कोणी हिरो करत असेल तर त्याला प्रतिबंध करायला पाहिजे. आणि ते काही फारसं अवघड नाही आहे. ते तुम्ही करू शकता ना, ते कायद्याने सुद्धा करू शकता. पण ते काढाच हे नाही मला मान्य. त्याचं हेही कारण आहे दुसरं. तर हा जो सगळा इतिहास आहे आणि जो क्षोभ ज्याचा उल्लेख तुम्ही केला, या सर्व घटनांमुळं आणि इतक्या शतकाच्या इतिहासामुळं मुस्लिम द्वेष हा हिंदूंचा ऐतिहासिक DNA आहे का? हिंदू हे कोणाचा द्वेष करत नाहीत. म्हणजे धर्माचा विचार केला तर धर्मात ते नाही आहे. आता या उपर जाऊन कुणी व्यक्तिगत पातळीवरती करत असेल तर तो वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही राहू शकत. पण हिंदू धर्मात त्याला हे नाही, स्थान नाही अशा प्रकारच्या द्वेषाला. हां, हे निश्चित आहे की जर कुणी आपल्यावरती हल्ला केला तर त्याचा प्रतिकार करायला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी नेमकं ते एवढंच केलं ना, त्याच्या बाहेर नाही गेले. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी उदाहरणार्थ हिंदू धर्मातून सक्तीनं किंवा प्रलोभनानं बाटवल्या गेलेल्या म्हणजे मुसलमान केले गेलेल्या लोकांना परत घेतलं, ख्रिस्ती केलेल्या लोकांना परत घेतलं. पण जो मुसलमान ऑलरेडी आहे त्याला हिंदू करून घेण्यासाठी त्यांच्याकडे हे नव्हती. जो ऑलरेडी झालेला आहे ख्रिश्चन धर्मानेच त्याला हिंदू करा असं महाराज म्हणालेले नाहीत, किंवा अशासाठी शंकराचार्यांनी यावून प्रयत्न करावेत आणि काहीतरी नवीन रिच्युअल करावं असं म्हणालेलं नाहीत. ते हे आपल्या याच्यात बसतच नाही. त्यामुळे जर कुणी तसं करत असेल तर त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे आणि त्याला मी काय करणार किंवा कुणीच काय करणार. पण त्याला धर्मात तुमच्या हे नाही आहे, स्थान नाही. पण आत्ता 21व्या शतकात हा कॉन्फ्लिक्ट तयार होतो की ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपला इतिहास वाचते, वर्तमान वाचते आणि या सगळ्याचा बेस जर का धर्म दिसत असेल, डायरेक्टली इनडायरेक्टली कोणी म्हणू नका, तर मग एखाद्या धर्माबद्दल मनातल्या मनात कवीना द्वेष तयार होऊ शकतो. तर माझं मन आणि माझी कृती याच्यात डिफरन्स तयार होऊन मग असे एक्स्ट्रीम रिॲक्शन्स येतात का? हो, ते होऊ शकतं ना असं. आणि आत्ता जे झालं ते स्पॉन्टेनियसली, म्हणजे आता ती गोष्ट पाहिल्या लोकांना इतकं उसळून आलं ना की विचारशक्ती वगैरे ज्याला म्हणतो आपण. आता मला सांगायला काय होतंय, मी तुमच्यापुढे बसलेलो आहे, तुम्ही मला प्रश्न विचारतायत, आपल्या याच्यामध्ये AC वगैरे असं लोक म्हणतील हा कोण लागून गेला सांगा शहाणा. आणि ते एका अर्थाने खरं आहे ना. म्हणजे ते पाहिल्यानंतर मी ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो की असं काय झालेलं आहे. आता झालं ते झालं, पण त्याचं पर्यवसान खरोखरच त्याच्यामध्ये होऊ नये असं मला व्यक्तिशः वाटतं. त्याची तुम्हाला मी कारणही सांगितली. जर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक ब्रॉडर प्रश्न समोर येतो किंवा एक भीती सतावते असं म्हणूया की सातत्यानं जात किंवा धर्म या कोणत्या ना कोणत्या फॉल्ट लाईनवरती महाराष्ट्र गेले काही वर्ष अस्वस्थ आहे. ह्याचं काय होणार, काय करायचं, पुढं कुठं जाणार? एक तर असं आहे की काही गोष्टी ज्या आहेत ना त्यांच्यावरती आपण नियंत्रण नाही ठेवू शकत. आपण वॉर्निंग देऊ शकतो. आता माझ्यासारखा अभ्यासक आहे, माझ्याकडे कुठली सत्ता नाही आहे उदाहरणार्थ, पण मी पॉईंट आउट करू शकतो की अरे हे योग्य नाही, हे असं नाही व्हायला पाहिजे, काहीतरी थांबवलं पाहिजे. हे माझं काम मी करतो. आता पुढची जी कामं आहेत ते आणखीन काही समाजसुधारक लोक आहेत, काही प्रत्यक्ष सत्तेवरती, काही आता सत्तेत प्रकार आहेत. एक सत्ताधारी पक्ष असतो आणि दुसरा विरोधक जो असतो. विरोधाची सुद्धा एक सत्ताच आहे ना. म्हणून तर चालतो ना की कोणाला तरी विरोधी पक्ष नेता करायचा की नाही, बसतं की नाही घटनेमध्ये आत्तासुद्धा. त्यामुळे ती सत्ताच असते एक. तर त्यांची कामं आहे ती, लक्षात घ्या. मी बिचारा काय करणार,
मी जास्तीत जास्त सांगू शकेन व माझ्या अभ्यासाच्या आधारे मला असं वाटतं. माझा इतिहासाचा अभ्यास मला हे सांगतो, माझा धर्माचा अभ्यास मला हे सांगतो, माझा तत्त्वज्ञानाचा अभ्यास मला हे सांगतो. आता यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे किंवा कशाची अंमलबजावणी करायची. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की जरी एखादी गोष्ट पटली माझी तरी ती प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या स्तरावरती येते, म्हणजे जेव्हा ती पॉलिटिकल बनते तेव्हा तेवढी सोपी राहत नाही. बोलणं सोपं आहे, ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं. तिथे अनेक लोक असतात ना, काही लोकांना त्याच पद्धतीने वागायचं असतं की त्याच्यामुळे सत्ता आणणं टिकवणं सोपं जातं. मग कधी कोणी जातीचा आधार घेतं, कोणी धर्माचा आधार घेतं. म्हणताना म्हणतात लोक की जात गेली पाहिजे, जात कशी जात नाही बघतो, पण प्रत्यक्षात मनातल्या मनात त्यांचा व्यवहार असा असतो की राहिलीच पाहिजे, असा भाग आहे ना. तुम्ही 2 वर्षापूर्वी थिंक बँकच्याच मुलाखतीत असं म्हणालेलं होतात की उत्तर पेशवाई चालू आहे. आत्ता हे जे काही चालू आहे त्यानं उत्तर पेशवाई महाराष्ट्रातली अधिक गडद झाली का हळूहळू संपत चाललेली होती, ही विजायच्या आधीची ज्योत मोठी होणार का, काय काय चालू आहे? नाही, ते खरं आहे. उत्तर पेशवाई तर चालूच आहे आपल्या याच्यामध्ये. मी तुम्हाला आणखीन ॲनालिसिस मी तेव्हा ते सांगितलं नव्हतं. उत्तर पेशवाईमध्ये जातीमध्ये फूट पडली, त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झालं, स्पर्धा निर्माण झाली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जे सामंजस्य होतं आणि सगळ्यांना त्यांच्या गुणांप्रमाणे स्कोप द्यायचा असं होतं, ते धोरण राहिलं नाही. आणि मी हेही सांगतो की पहिल्या काही पेशव्यांच्यापर्यंत हे व्यवस्थित होतं सगळं चाललेलं. म्हणजे अगदी बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, इवन नानासाहेब आणि थोरले माधवराव. पण नंतर कसं झालं, हे 2-3 जे पेशवे आले ते अल्पवयीनच होते जवळजवळ, लक्षात घ्या. मग ते नारायणराव असतील किंवा सवाई माधवराव असतील किंवा नंतरच्या काळात तर बाजीराव, तो वेगळाच मुद्दा आणखीन. तर त्यांच्यात ती मॅच्युरिटी नव्हती, लक्षात घ्या. त्याचा परिणाम असा झाला की ते जे मूळ सूत्र होतं स्वराज्याचं ते राहिलं. आता कसं झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे हे सांगायला पाहिजे ना, आणि अनेकांनी सांगितलेलं आहे, पण ते वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तो ब्राह्मणाचा चळवळीचा भाग म्हणून त्यांनी सांगितलं. मी तसं सांगत नाही आहे की खरोखर काही ब्राह्मणांना वाटायला झालं की आता ब्राह्मणांचंच राज्य आलं. हो, शब्दप्रयोग पहा ना त्या काळात झालेले. म्हणजे सुरुवातीच्या काळातले तुम्ही पोवाडे बघा, नंतरच्या काळातले पोवाडे किंवा शब्दप्रयोग बघा, किंवा पेशवाई अव इंग्रजीच्या काळात जे इतिहासकार होऊन गेले त्यांनी वापरले शब्द पहा. ब्रह्मपदपातशाही हा शब्द वापरला आहे आपल्या इतिहासकारांनी, आणि काही वाटलं लोकांना खरोखर तसं त्या काळामध्ये. आणि मग त्याचा अर्थ काय झाला की जर ब्राह्मणांचं राज्य असेल तर मग ब्राह्मणांच्या चौकटीत ते सगळं चाललं पाहिजे कारभार. मग त्या चौकटीत म्हणजे काय, मग ह्याला हा अधिकार असला कामा नये. म्हणजे नारायणराव पेशव्याच्या काळात ती आज्ञापत्र निघाली की अमक्या जातीच्या लोकांनी दुटांगी धोतर नेसायचं नाही, तो फक्त ब्राह्मणांचाच हे आहे, विशेष अधिकार आहे. गंध लावायचं नाही विशिष्ट प्रकारे. उपनयन वगैरे तर फार लांबची गोष्ट झाली, तिथं नाहीच करायची. याच्या पद्धतीने काय झालं, ते चिडले ना लोक. म्हणजे काय असतं, प्रभू चिडले, सारस्वत चिडले. मग त्याने आपापले मार्ग दुसरीकडे शोधले. तर ती उत्तर पेशवाई आहे. उत्तर पेशवाई म्हणजे नुसती या सगळ्यामध्ये ते आलं ना, तर तसं होतं कामा नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. मी चुकत नसेल तर तुम्ही त्या मुलाखतीत किंवा त्याच्या आधीच्या थिंक बँकच्या मुलाखतीत असं म्हणालं होतं अशा अर्थाचं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे जातीय दृष्ट्या बहुजन समाज, कायस्थ प्रभू आणि ब्राह्मण यांचं संयुक्त. अगदी म्हणजे बहुजन समाज, मराठे, CKP म्हणजे कायस्थ प्रभू आणि ब्राह्मण, आणि बेसिकली देशस्थ ब्राह्मण. कारण तोपर्यंत कोकणस्थ आलेले नव्हते घाटावर, ते कोकणातच होते. बाळाजी विश्वनाथ हे पहिले चित्पावन. तर हे 3 मुख्य, आणि बाकीच्यांना घेतलेलं ना बरोबर. ज्या मार्गाचा जिथे उपयोग होईल तो कुठल्याही जातीचा असे ना तो करून घेणं हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य होतं. आणि जोपर्यंत या बेसिक 3 जाती आणि बाकीचे त्यांच्याबरोबर एकत्र होत्या तोपर्यंत आपलं ठीक चाललेलं, लक्षात घ्या. ज्या क्षणी त्यांच्यात बिघाड झाला तो समतोल, म्हणजे बघा आता थोडंसं मला वेगळं उदाहरण आठवलं, कफ वात पित्त हे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून माणसाच्या शरीराचे घटक आहेत. जोपर्यंत त्यांचा बॅलन्स राहतो तोपर्यंत आपली प्रकृती ठीक आहे. तसं शिवकाळामध्ये कायस्थ, मराठी आणि ब्राह्मण हे कफवात पित्त आहेत महाराष्ट्राच्या प्रकृतीचे. जिथे बिघाड झाला तिथे गडबड झाली, प्रकृती बिघडली तुमची, असं झालं आहे. मला अजून पुढच्या टप्प्यात यायच्या आधी तुम्ही एका मुलाखतीत आत्ता असं म्हणाला होतात की जसा औरंगजेब हा मुसलमान समाजाचा शत्रू आहे तसा मुसलमान समाजाचा शत्रू दुसरा हा मोहम्मद अली जिना आहे. 100%. तर ते मला अजून समजावून सांगा, कारण आपण या सगळ्याविषयी बोलतोय आणि मग परत महाराष्ट्रावरती. कसं आहे, हे मी माझं मत नाही लादत. त्या काळात ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला राजकारणात, भारताची फाळणी करण्यात किंवा स्वातंत्र्य प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व, असे खूप लोक आहेत. आणि माझ्या या लोकमान्य ते महात्मा या पुस्तकामध्ये मी त्याचा सगळा परामर्श घेतला त्या प्रक्रियेचा. तर त्याच्यातनं मी हा निष्कर्ष काढला
साधा मुद्दा सांगतो, मी तपशिलात जात नाही. म्हणजे ज्याला स्वारस्य आहे त्याने हे पुस्तक पाहावं. त्याच्यात संपूर्ण फाळणीचा इतिहास दिलेला आहे. मी त्याच्यात नेहरूंचा रोल काय, पटेलांचा रोल काय, गांधीजींचा काय, हे सगळं आलेलं आहे. मला फक्त एका गोष्टीकडं लक्ष द्यायचं आहे. म्हणजे स्वतः जिनांना मुसलमानांच्याबद्दल खरोखर धर्माचं किती ज्ञान होतं हे इत्यादी प्रश्न मी नाही उपस्थित करीत. मला फक्त एक दाखवायचं आहे की एक निर्णायक त्या काळामध्ये ठरलेला मुद्दा, म्हणजे ज्याला आपण काय 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 म्हणतो, कॅबिनेट मिशन म्हणतो, क्रिप्सचं, ते इथे आलं की बाबा भारताला जर स्वातंत्र्य द्यायचं झालं तर कसं द्यायचं, त्याची स्कीम कशी असेल. त्याच्यात ते सभासद होते. त्याच्यामध्ये एक ए.व्ही. अलेक्झांडर आणि पेथिक लॉरेन्स. त्यांनी मार्च 1946 संवाद झाला होता या लोकांचा, जिना वगैरे. तर ते जे उद्गार आहेत अलेक्झांडरनी काढलेले, जिनांनी काढलेले वगैरे, ते रफिक जकीर यांना अलेक्झांडरकडनं समजलं का, आणि त्यांनी ते द मॅन हू डिवायडेड इंडिया या पुस्तकात कोट केले आहेत. ते फार अगदी म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, डोळ्यात तुमच्या प्रकाश अंजन घालणारे आहेत. कसं झालं तुम्हाला सांगतो, मी वाचूनच दाखवतो. ते मिशननं फाळणीमुळे मुसलमानांचेच कसे नुकसान होईल हे जिनांना पटवून द्यायचा प्रयत्न केला. काय विचारलं मिशननी, फाळणीनंतर पाकिस्तानात राहणे भाग पडलेल्या हिंदूंना मुसलमानांच्या हाताखाली नांदावे लागेल याची तुम्हाला कल्पना आहे का, असा प्रश्न जिनांना विचारला गेला असता जिना म्हणाले, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे होईल, परंतु मी हिंदुस्थानात कितीतरी अधिक मुसलमानांना हिंदूंच्या वर्चस्वाखाली ठेवणार आहे. पहा बरं का, मी भारतामध्ये कितीतरी मुसलमानांना हिंदूंच्या वर्चस्वाखाली ठेवणार आहे. पुढे जिनांच्या या उत्तराने थक्क झालेल्या मिशनने त्यांना परत विचारले, अशाने हिंदू मुसलमानांमधील वाद कसा मिटेल, उलट त्यांच्यातील शत्रुभाव चिरंजीव होईल ना. त्यावर जिनांनी सांगितले, त्यामुळे निदान 2/3 मुसलमानांची हिंदूंच्या वर्चस्वापासून मुक्तता तरी होईल. माझा मुद्दा असा आहे की 2/3 काय झालं ते बघतोय आपण आज, म्हणजे पाकिस्तानात गेलेल्या तिथे ऑलबेले असं नाही आहे. त्या 2/3 परत आज एकमेकांच्या उरावरती बसायचा प्रकार चाललेला आहे. बलुचिस्तानचे लोक काय म्हणतायत, सिंध प्रांतातले काय म्हणतायत, पण निदान त्या 2/3 काळजी करतोय. त्यांनी सांगितलं 1/3 काय हो, त्या 1/3 मुसलमानांचा म्हणजेच भारतातल्या मुसलमानांचा जिना हा शत्रू आहे. सोडून दिलं त्यांनी, सोपून दिलं. म्हणजे बहुसंख्यांच्या मेहरबानीवरतीच ना एक प्रकारे, म्हणजे असा शब्दप्रयोग करणं योग्य नाही, पण शेवटी त्याचा अर्थ काय होतो, तिकडं जर दंगल झाली, तिकडं समजा कल्पना करा की मुसलमानांनी हिंदूंना काहीतरी अत्याचार केले, इकडच्या हिंदूंना वाटणार ना तसं आपोआप की करावं म्हणून मुसलमानच्या वतीमध्ये. तर त्यामुळं, पण मग त्याच्यावरती पुढचा मुद्दा आहे, पण त्यामुळं त्यापेक्षा अधिक हिंदूंना मुसलमानांच्या वर्चस्वाखाली राहावे लागेल आणि हे काही समस्येचे समाधान नाही असे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिना म्हणाले, तुम्हाला यादवी युद्ध नको असेल तर तेवढा एकच तोडगा आहे. म्हणजे चक्क दुर्लक्ष केलं या पुढे काय होईल याच्यातला. मग मिशनने पुन्हा सांगितलं जिनांना, अखंड हिंदुस्थानात राहणाऱ्या हिंदू व मुस्लिम अल्पसंख्यांच्यापेक्षा फाळणीने निर्माण होणाऱ्या पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांची आणि हिंदुस्थानातील मुस्लिम अल्पसंख्याकांची परिस्थिती अधिक शोचनीय होईल. तशी होऊ नये यासाठी जिनांचा उपाय कोणता. तर जिना म्हणाले, या 2 देशांनी इतके समर्थ व्हावे की त्यांना एकमेकांच्या अल्पसंख्याकांना वाईट वागण्याची हिंमत होऊ नये. अरे हे काय राजकारण झालं, याला काय माझ्याकडे शब्द नाही आहेत या अप्रोचला. आणि तसंच झालं ना, त्यांनी फाळणी केली, तिकडं मुसलमानांना एक देश निर्माण करून दिला की जो आज दिवाळखोरीच्या याच्यात उभा आहे, आणि इथे जे राहिले त्यांच्यात आणि इथल्या बाकीच्या लोकांच्या मध्ये जे काही चालू आहे पहिल्यापासून संघर्ष, तो चालूच आहे ना. मग मला तुम्ही सांगा, ते शत्रू की मित्र. मग जसं त्यांना तुम्ही हिरो करू नये तसंच औरंगजेबाला हिरो करू नये. म्हणून मी असं म्हणत होतो त्या एका भाषणामध्ये की भारतातल्या मुसलमानांचे किंवा मुसलमानांचेच मुळे 2 शत्रू आहेत, एक औरंगजेब आणि दुसरा जिना. हा रेफरन्स घेण्याचं अजून एक कारण म्हणजे औरंगजेब असू देत किंवा जिना असू देत, आपल्या समाजकारणाचा, राजकारणाचा धर्म हा अविभाज्य भाग राहिला आहे हे सातत्यानं दिसून येतं. आज 21व्या शतकात ज्यावेळी एका बाजूला तंत्रज्ञान आले, एका बाजूला अजून सगळ्या गोष्टी आल्यात, भांडवलवाद वगैरे आलेत, अशा वेळेला ह्या धर्म या संकल्पनेचं सामान्य माणसानं समाजकारणात आणि राजकारणात कशा पद्धतीनं बघायचं, काय करायचं. नाही, मी तुम्हाला सांगतो ना, त्याचं एक लॉजिक आहे. ते आजचं नाही आहे, ते मध्ययुगापासून आहे. बरं, काय आहे की जेव्हा तुम्ही राजकारणात फेल जाता
जेव्हा तुम्ही अर्थकारणात फेल जाता तेव्हा तुमच्याकडे शिल्लक असलेलं एकच पान असतं, ते म्हणजे धर्म. त्याचा उपयोग करतात लोक. आता हे बघा, पश्चिम नावाची गोष्ट आहे, युरोप आहे, अमेरिका आहे त्याच्यामध्ये, आणि तिथं आज मी तिला ते त्यांचं अर्थकारण जोरात आहे, सगळं माहिती आहे लोकांना. तर त्याच्याशी कसं काय तुम्ही शह देणार? तर उदाहरणार्थ चीनने दाखवून दिलं की आम्ही ते जे तंत्रज्ञान आहे त्याच्या आधारेच आम्ही आमचं अर्थकारण वाढवू. ते चीनी लोक धर्म नाही आणत तिथे, ते त्यांची संस्कृती वगैरे आणतात, तो पुढचा मुद्दा, ते सॉफ्ट पॉवर वगैरे त्याच्यात जायला नको मला. पण ज्यांना ते जमत नाही ते धर्माचं शस्त्र काढतात ना बाहेर. म्हणून धर्म परत रिलेव्हंट का झाला? तुम्ही ज्या वेळेला इतिहासाची मांडणी करता, आधुनिक इतिहासाची, तेव्हा ती या धोरणाने करताना की हळूहळू धर्माचा प्रभाव कमी होईल प्रभाव, कारण हे वाढणार आहे आपोआप. पण ज्यांना हे वाढवता येत नाही त्यांना धर्म हा शेवटचा आश्रय राहतो, मग ते करतात त्याचं पुनरुज्जीवन. आज दिवसभर ट्विटरवरती आणि इतरही समाज माध्यमांवरती एक स्टार्क रियालिटी म्हणून दाखवलं जाते, ज्याच्यामध्ये डाव्या बाजूला सुनीता विल्यम्स परत आल्याचं व्हिज्युअल आहे 10 सेकंदाचं, आणि उजव्या बाजूला नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचं व्हिज्युअल आहे. आणि या दोन्हीची तुलना करा अशा अर्थाचे हजारो ट्विट्स उत्स्फूर्तपणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं आज समाज माध्यमांवर येत आहे. आजच्या महाराष्ट्रातल्या तरुणानं हे बघितल्यावर काय करायचं? हे पहा, हे समाजामध्ये कुठल्याही काळामध्ये होतं, आत्ताच्याच काळात असं नाही. आता आपल्या समोर आहे म्हणून आपल्याला दिसतंय, होते की नाही. म्हणजे 46 साली ज्या वेळेला साने गुरुजी उपोषणाला बसले होते की पंढरपूरचा विठ्ठल अस्पृश्यांसाठी खुला झाला पाहिजे दर्शन, त्यावेळेला शास्त्री पंडित म्हणत होते ना की नाही करायचं म्हणून. एकमेकांच्या बघा ना किती विरोधामध्ये आहेत. कुठल्याही काळात तुम्ही जा, शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला गागा भट्ट आले, काही ब्राह्मणांचं मत होतच नाही करायचं म्हणून. त्यामुळे हे परस्पर विरोधी गोष्टी तुम्हाला सगळ्या काळात दिसतात. नाहीतर मग माणसाचं वैशिष्ट्यच आहे ना, 10 प्रकारचे लोक, बहुता छंदाचे बहु असे जन. तुकाराम महाराजांचा फार चांगला अभंग आहे, बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांचे सवे, करावा जतन आपला विश्वास, अंगा आला रस आवडीचा. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं, हे चालणारच. हे असे असणार तसे असणार, तुम्ही काय आहात हा मुद्दा आहे. शेवटचा प्रश्न, अभ्यासक, विचारवंत, तत्वज्ञ म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला, राजकारण्यांना, समाजकारण्यांना, धोरणकर्त्यांना आणि सामान्य माणसाला या परिस्थितीत काय सांगा? हे बघा, मी जेव्हा धर्माकडे बघतो ना, आणि मी बघतो म्हणजे मी नव्हे, मी कुणीच नाही आहे, मला हे एकनाथांनी शिकवलेलं आहे. संत एकनाथांनी धर्माकडे पाहण्याचे दृष्टिकोन सांगितलेले आहेत. धर्माचं ॲनालिसिस जर कोणी केलं असेल भारतात तर एकनाथांनी केलं, बाकी कुणीच केलेलं नाही पूर्वीच्या काळामध्ये. त्या तपशिलात जात नाही. तर त्याला फॉलो करून मी तुम्हाला सांगतो की धर्माशी संबंधित कोणते कोणते लोक असतात. काही लोक धर्मनिष्ठ असतात, काही लोक धर्मवेडे असतात, काही लोक धर्मभोळे असतात, काही लोक धर्मधूर्त असतात. तुम्हाला कोणत्या वर्गात जायचे ते तुम्ही ठरवायचं. सिंपल. त्यासाठी आम्ही मदत करू, तुम्हाला धर्म समजावून सांगू, पण निर्णय तुमचा आहे ना शेवटी. तुम्ही कुठल्या गटात जाणार आहात? धर्मनिष्ठांच्या, धर्मवेड्यांच्या, धर्मभोळ्यांच्या की धर्मधूर्तांच्या? असं आहे. थोडक्यात हे आज प्रत्येकाने शोधलं पाहिजे. ते प्रत्येकाने शोधायचं आपल्याला. आणि हे आपलं जे काही वैयक्तिक आपली बांधिलकी आहे याच्यापैकी, त्याच्यामुळे समाजावरती, राष्ट्रावरती काय परिणाम होणार आहे याचाही विचार केला पाहिजे ना आपण. शेवटी तो परिणाम तिथे होत असतोच, असा माझा मुद्दा आहे. खूप खूप आभार. पुन्हा एकदा अत्यंत इतिहास स्पष्ट करून सांगणारी, कारण वर्तमानासाठी इतिहास लागतोय, परत परत पुरू होतोय, अशी चर्चा करता आली. पुन्हा भेटू, पण आधीच थांबूया. धन्यवाद.